आणि आता महाराष्ट्र देशा हा आमचा विशेष कार्यक्रम पाहूयात माझे सहकारी गिरीश निकम यांच्यासह। नमस्कार, मी गिरीश निकम। महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। राज्य सरकारनं या आठवड्यात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा आपण घेऊयात। मुंबईत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात टनेल बोरिंग मशीनचं लोकार्पण करण्यात आलं। शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास अधिक सुकर करण्याच्या दृष्टीनं हा प्रकल्प महत्त्वाचा असेल। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिसेंबर 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले। हा एक अत्यंत महत्त्वाचा एक टप्पा असणार आहे, कारण अगदी जे काही आपले वेस्टर्न सबअर्ब्स आहेत तिथल्याही लोकांना न्यू मुंबई एअरपोर्टला जायला आता 2 मार्ग झालेले आहेत। एक ते लोक आपल्या वरळी टू शिवडी जो आपण एक ब्रिज करतो, ओव्हरब्रिज, ज्याचं काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल, त्याचाही उपयोग करतील आणि पुढच्या काळामध्ये कोस्टल रोडने येऊन या ऑरेंज गेट टनेलचाही ते उपयोग करू शकतील, जेणेकरून लवकरात लवकर अगदी कमीत कमी वेळात ते एअरपोर्टपर्यंत पोहोचू शकतील। महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल 15,631 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। शिपाई, सशस्त्र पोलीस, चालक, कारागृह शिपाई या पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। उमेदवारांना एका पदासाठी केवळ एकच अर्ज करता येईल। एकापेक्षा जास्त पदांवर अर्ज केला तर अर्ज बाद ठरवले जातील। उमेदवारांची मैदानी चाचणी देखील होणार आहे। सर्व पदांसाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे। ही लेखी परीक्षा 100 तर शारीरिक चाचणी परीक्षा 50 गुणांची असेल। या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्रांच्या तपासणीनंतर अंतिम निवड जाहीर होईल। शूटिंग स्टार्स 2025 हा सेलिब्रिटी फुटबॉल सामना मुंबईत आयोजित करण्यात आला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोजेक्ट महादेव अंतर्गत हा सामना झाला। टायगर श्रॉफ, सिद्धांत चतुर्वेदी याच्यासह अनेक कलाकार यात सहभागी झाले होते। प्रोजेक्ट महादेव या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून 13 वर्षाखालील गटातील 10,000हून अधिक खेळाडूंपैकी 60 जणांना निवासी शिष्यवृत्ती मिळणार आहे। 2024च्या फिफा विश्वचषकात राज्यातून किमान 5 खेळाडूंनी देशाचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे हे लक्ष्य ठेवून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राजभवन आता अधिकृतपणे महाराष्ट्र लोकभवन असं ओळखलं जाईल। हा निर्णय राजभवनाला अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक बनवण्यासाठी घेण्यात आला आहे। लोकभवन आता केवळ निवासस्थान न राहता राज्यातील नागरिक आणि समाजातील विविध घटक, विद्यार्थी, संशोधक, शेतकरी आणि नागरी संघटनांशी संवाद आणि सहभाग यांचं एक केंद्र व्हावं अशी अपेक्षा राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं महावितरणमध्ये सौर ऊर्जेसाठी डिजिटल ट्विन पद्धत आणि AI तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे। द रॉकफेलर फाउंडेशन आणि ग्लोबल एनर्जी अलायन्स यांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवला जाईल। या AI आधारित डिजिटायझेशनमुळे महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राला पर्यावरणपूरक आणि शाश्वत आर्थिक विकासाची नवी दिशा मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेत महाराष्ट्र राज्यानं विश्वविक्रम नोंदवलाय। महावितरणनं एकाच महिन्यात तब्बल 45,911 सौर कृषी पंप स्थापित करून उच्चांक केलाय। याची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे। शेतकऱ्यांसाठी फक्त 10% खर्चात उपलब्ध असलेल्या या योजनेमुळे महाराष्ट्रानं अपारंपरिक ऊर्जा आणि सिंचन क्षेत्रात देशाला नवी दिशा दिली आहे। राज्यात 10.5 लाख सौर कृषी पंप बसवण्याचं उद्दिष्ट आहे, ज्यामुळे वीज जोडणीची प्रतीक्षा संपेल। दिव्यांग सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आले। महाराष्ट्रातल्या अबोली जरीत, भाग्यश्री नडीमेताला, धृती रांका आणि देवांगी दलाल या चौघींना या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी सन्मानित केले।
महाराष्ट्र देशा या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.